सूरजची मस्ती त्याच्या अंगलट कशी आली आणि मंडळी वाण्यामध्ये असे विचित्र मावरं काय काय बघायला भेटणार आहे ना, ते व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला नक्की सांगतो. तर जय मल्हार मंडळी, मी आहे ना आता तो स्वागत करतो तुमचा डेली मिनी व्लॉगचा दिवस 6वा. आज आपण गेलो ते म्हणजे रात्रीच्या वाना मासेमारी करायला आणि रात्रीचा मंडळी वाना उचलला होता, पण वानातला मावरं टिपता होत आली ती म्हणजे पहाट आणि सकाळ. पहाट आणि सकाळ म्हणजे बोलायला गेलं तर सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही मावरं टिपायला केली सुरुवात. आणि त्यामध्ये पहिला सुरुवातीला दिसला तर मोठा खांडकी पाकड. तो आता पाणी अजून सुकायचं बाकी होतं म्हणून पुन्हा त्याला डबका सोडलं आणि आम्ही निघाले ते म्हणजे मावरं पकडायला. इकडे मंडळी कलम शिंगालीचा दिसला तो म्हणजे गुल्ला, आणि त्या कलम शिंगाल्या किती आहेत नाही करता मंडळी खूप होत्या. इथे सूरजनी बिलामध्ये हात घातला, त्याला वाटलं चिंबोर आहे, पण हेसाल त्याला चावली. मग मंडळी आम्ही बघतो की वाण्यामध्ये अशा मोठ्या टोली पोहत होत्या. सूरजनी फटकन हात घातला आणि त्याला पकडला. बघा ही पण कशी, जे दात आहेत त्या मंडळी खूप बेकार असतात, चावली तर हात खराब करून टाकेल तुमचा. इकडे मंडळी मावरं टिपायला सुरुवात केली तसं ना थोडं खोरामध्ये मावरांना बाकी होतं आणि खोर सुकत आलेला, तर त्यामध्ये फिलसा वगैरे आणि असेच बरेचसे मोठे मावरं होते. ते पहिला पकडून घेतले आणि वरसची साईज पण बघा कसल्या मोठ्या साईजची वरस होत्या. इकडे डबक्यातले मावरामध्ये बोई वगैरे पण होते ना, ते बारीक खोरं आपली जी आहेत ना ती सर्व टिपत होती. आणि ही वाण्यातली मंडळी आहे, ह्यांचं नेहमीचं कसं मदत करायला काम आहे आणि नेहमी आपल्याला मदतीला येतात. त्या मंडळी वाना जो आहे ना हा नेहमी लावतो आणि त्यामध्ये स्पेशल पडणारा मावरं ते म्हणजे हा डोलसाची साईज पण बघा नाही करता प्रत्येक पीस हा 1.5 ते 2 किलोचा होता. आणि हा मावराला जोर खूप असतो, पण वाण्यामध्ये येण्याआधी जर वाना लवकर उचलला नाही तर हा मावरा फटकन निघून जातो. एकीकडे सूरजला आहे ना मंडळी चावला होता तो म्हणजे असा मोठ्या साईजमध्ये हेसाल, आणि हेसाल चावल्या हाताला लागला होता. डबक्यातला जे मावरा आहे ना ते आम्ही हातगोलाच्या साहाय्याने फटाफट उचलून कॅरेटमध्ये टाकत होतो, कारण आता डबका पुरा सुकलेला होता. आणि मंडळी ह्या पाकिटाची साईज बघा नाही कारण 6 ते 7 किलोचा पाकिट होता. मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना कमेंट नक्की करा, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. पण तुम्ही लाईक करता आणि सोडून देता, नुसतं लाईक नका करू तर फॉलो करायला विसरू नका. चला बाय बाय.